मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा फोनवर बोलत असतो. तेव्हा आता रविराजकडून त्याला समजतं प्रतिमाची तब्येत खूप बिघडली आहे, सारखी सायलीचं नाव घेते, त्यामुळे सायलीला इकडे यावं लागेल. तेव्हा अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो आणि फोन ठेवतो. सायली काळजीत पडते आणि विचारते काय हो काय झालं. अर्जुन म्हणतो काही नाही, प्रतिमा आत्याची तब्येत खूप बिघडली आहे आणि ती तुझं नाव घेतीये, म्हणून आपल्याला लगेच तिकडे जावं लागेल. तेव्हा सायली आता घाबरतच म्हणते की हो, मला वाटलंच होतं काहीतरी घडणार आहे, म्हणूनच ती म्हणते चला जाऊयात आपण पटकन. अर्जुन गाडीची चावी आणण्यासाठी आतमध्ये जातो. तोपर्यंत सायली इकडे देवाकडे प्रार्थना करू लागते, माझ्या प्रतिमा आत्याला काही नाही होऊ देत. दुसरीकडे प्रिया आता अश्विन झोपला याची खात्री करून घेते आणि नागराजला कॉल करते. तेव्हा नागराज कॉल रिसीव करतो आणि विचारतो काय झालं बोल. मग आता ती हळूच म्हणत असते की काय हो, तुम्ही प्रतिमाचं काही केलं की नाही, तुम्ही काही ठरवलं का, काही प्लॅन केला का, असं ती विचारते. तेव्हा आता नागराज म्हणतो अगं प्लॅन केला काय, मी एक्झिक्यूटसुद्धा केला. मला सांग प्रतिमा वहिनी कशाला घाबरते सर्वात जास्त, आगीला ना. अगं इकडे आग लावली आणि तिकडे पेटले अर्जुन आणि सायली. तेव्हा प्रिया आता खूपच खुश होते आणि म्हणते अरे बापरे काय सांगताय काय, म्हणजे अर्जुन आणि सायली सॉलिड पॅनिक झाले असतील. तेव्हा नागराज म्हणतो आता झालेच असणार ना, कारण दादाला म्हणत होते ते आम्ही ताबडतोब निघतोय म्हणून, आणि आता निघाले सुद्धा असतील. पण तुझ्या घरातलंच मी का सांगतोय ग तुला, तुझं लक्ष नसतं का घरात. तेव्हा प्रिया म्हणते हो मी माझ्या खोलीत आहे ना, आणि म्हणून तर एवढं हळू बोलतीये ना मी, आणि बाकी घरामध्ये काय सुरू असतं मला तरी काय माहीत, काय त्याचं लाईव्ह टेलिकास्ट नाही होत माझ्या खोलीत. चला पण आता एव्हानात जर ते निघाले नसतील ना तर माझ्या डोळ्यांचा कॅमेरा करून मी बघते, मला खूप मज्जा येईल असं म्हणून ती आता खुश होते. त्याचवेळी नागराज दुसरीकडे म्हणतो की मी सुद्धा माझ्या डोळ्यांचा नळ आता सुरू करतो, माझी वहिनी म्हणून मी गळा काढतो हा. तेव्हा प्रिया म्हणते ऐका ना हो, जरा ना ओव्हर ॲक्टिंग नका करू, जरा सटल करा सटल. मग नागराज म्हणतोय बाई ॲक्टिंगचं ना मला तू शिकवू नकोस हा, आली मोठी शहाणी असं म्हणून तो फोन ठेवतो आणि लगेच रडण्याचं नाटक करत प्रतिमाची खूप काळजी असल्याचं दाखवत तो आता तिच्याकडे जायला निघतो. दुसरीकडे कल्पना ही एकदमच शांतपणे बेडवर बसलेली असते. हा प्रताप आता तिच्याकडे पाहतच राहतो, कारण ती जे मासिक वाचत असते ना ते तिने उलटं धरलेलं असतं, तिचं त्याच्याकडे लक्षच नसतं. म्हणून प्रताप विचारतो काय ग कल्पना झालं काय तुला, अगं ते मासिक कुणासाठी हातात धरलंय, तुझं लक्षसुद्धा नाही आहे त्यात. तरीही कल्पनाचं प्रतापच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. तेव्हा तो पुन्हा म्हणतो कल्पना. तेव्हा ती आता जरा भानावर येते आणि विचारते काय झालं. मग प्रताप सांगतो अगं ते मासिक ना तू उलटं पकडलंय, मला कळत नाही तू एवढा कसला विचार करतीये. मग आता कल्पना सांगते अहो मी ना उद्याचा विचार करतीये. तेव्हा कसला, एक्सपोचा का, प्रताप विचारतो. तेव्हा ती म्हणते हो. मग आता तो म्हणतो अगं हे काय, मी पहिलंच एक्सपो अटेंड करत नाहीये, किंवा हे आंतरराष्ट्रीय सुद्धा एक्सपो नाहीये, आणि हो तुझ्या साडीचं तर ठरलंय ना आता. मग त्यावरती कल्पना सांगते अहो साडीचा विचार करत नाहीये मी जरा वेगळाच विचार करतीये. तेव्हा कसला विचार ग असं प्रताप विचारतो. तेव्हा कल्पना सांगते अहो उद्या आपण एक्सपोला जाणार आहोत ना, तिथपर्यंत ठीक आहे, पण अर्जुन आणि त्याच्या बायकोला येण्याची काय गरज आहे सांगा बरं. मग आता प्रताप सांगतो अगं एक्सपोला येण्याचं आमंत्रण विथ फॅमिली आहे मला, आणि अर्जुन म्हणजे आपली फॅमिलीच नाहीये का, आणि काय ग ती तन्वी आलेली तुला चालते आणि सायली आली तर तुला काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही समजून का नाही घेतो. तेव्हा काय समजून घ्यायचे असं प्रताप विचारतो. तेव्हा ती सांगू लागते अहो अर्जुनच्या बायकोची तब्येत ही नाजूक आहे, आता जेव्हा मधुभाऊंना अटक झाली तेव्हा तिला चक्कर आली, आणि तिला सुद्धा अटक झाली तेव्हा सुद्धा तिची तब्येत किती नाजूक झाली तुम्ही पाहिलंय ना, आणि तिला खूप विकनेस सुद्धा आहे. आता उद्या एक्सपोमध्ये जर अर्जुन आणि महिपतमध्ये काही बाचाबाची झाली तर परत का तिच्यावरती ताण आला तर आपल्याला केवढ्याला पडेल. त्यावेळी प्रताप आता हसतो आणि म्हणतो की कल्पना अगं तू कितीही चिडलीस ना तरीही तुझा मूळ स्वभाव काही जाणार नाही. मग आता ती विचारते म्हणजे. तेव्हा प्रताप सांगतो मुळात तुझा स्वभाव ना गोडच आहे, तुला कोणाचंही वाईट झालेला अजिबात चालत नाही, अगदी तुझ्या नावडत्या सुनेचंही नाही. तिचा कितीही रागराग केला ना तरीही उद्या ती तिथे येईल, तिची तब्येत बिघडेल याची काळजी वाटते तुला, असं म्हणून तो कल्पनावरच हसतो. तेव्हा कल्पना सांगते उगीच काही पण बोलू नका हा, कारण मी तिची काळजी वगैरे काही म्हणजे काहीही करत नाहीये.
काय आहे ना, उद्या एक्स्पोमध्ये वातावरण बिघडायला नको, मी एवढंच फक्त बघतीये, समजलं, असं म्हणून ती आता करून घेते आणि लगेचच झोपते. तेव्हा मात्र आता प्रताप हसतो. तर दुसरीकडे आता प्रिया ही हॉलमध्ये मुद्दामच आलेली असते, कारण अर्जुन सायली आता प्रतिमाच्याकडे जाणार असतात. मग अर्जुन नेमका चावी घेऊन तेथे येतो, तर प्रिया त्याला अडवत विचारते, अरे अर्जुन अर्जुन थांब ना, अरे रात्रीच्या वेळी अशी काय धावपळ सुरू आहे तुझी. तेव्हा तो जरा रागात असतो आणि म्हणतो की खरं तर तुला सांगायची गरज नाही, पण तुझी आई आहे ना म्हणून सांगतोय. सिनियरचा कॉल आला होता आणि प्रतिमा आत्याची तब्येत खूप खराब झाली आहे आणि ती सारखी सायलीचं नाव घेत असल्यामुळे आम्हाला तिकडे बोलवले. तेव्हा प्रिया नाटक करत विचारते, काय काय झालंय काय माझ्या आईला. तेव्हा तो म्हणतो डिटेल्स मला माहीत नाही, मग आता सिनियरने आम्हाला पटकन बोलवले म्हणून जायचंय असं अर्जुन सांगतो. त्यावेळी प्रिया म्हणते की अरे पण आम्हाला कसं कोणी सांगितलं नाही, अरे ती माझी आई आहे, अशा वेळी मला असायला नको का तिथे तिच्याजवळ, आणि तुम्ही दोघे परस्पर का जाताय. तेव्हा प्रियाचा आता मोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकून मात्र कल्पना, प्रताप, अश्विन सुद्धा आता झोपेतून उठून बाहेर येतात आणि तेथे आल्यानंतर विचारतात, काय ग तन्वी काय झालं. तेव्हा प्रिया आता रडतच सांगते की आई बघ ना गो, हे अर्जुन सायली कसे वागतायत, माझ्या आईला बरं नाही तर कसे वागतायत बघ, ते परस्पर माझ्या माहेरी चाललेत आणि मला कुणी काही सांगितलं नाही, असा काळजी असल्यासारखा आवती आणते. ना प्रताप आणि अश्विन खूपच घाबरतात. तर प्रताप विचारतो की काय झालं रे प्रतिमाला. मग अर्जुन सांगतो, डॅड मला डिटेल नाही माहीत, पण आम्हाला सिनियरने ना पटकन बोलवलंय. अश्विन म्हणतो, दादा थांब मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर, कारण त्यांनी जवळच्या डॉक्टरांना बोलवलंच असेल, पण आपलं कुणीतरी असायला हवं तिथे. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके चल तू. तेव्हा कल्पना म्हणते, मला असं वाटतंय ना आपण सगळेच जाऊयात तिकडे. तेव्हा प्रताप सांगतो, बरोबर आहे, रविराज सुद्धा घाबरला असेल आणि आपली ही तिथे गरजच असेल. तेव्हा कल्पना सांगते, एक काम करा अर्जुन तू गाडी काढ, मी पटकन चेंज करून येते. तेव्हा प्रताप म्हणतो, अश्विन तू इथेच थांब बाळा, मी चावी घेऊन येतो हा. मग अर्जुन आता पुढे जातो. त्यावेळी प्रिया नाटक करत अश्विनचा हात हातात घेते आणि विचारते, अश्विन माझ्या आईला काही होणार नाही ना रे. तो म्हणतो, नाही होणार, चल आपण निघूयात. असं अगदी लहान बाळासारखं तो तिला समजावतो आणि घेऊन जातो. दुसरीकडे आता प्रतिमा सारखा सारखा सायली सायली असा आवाज देत असते, सायलीला बोलवत असते. मग रविराज सांगतो, प्रतिमा घाबरू नकोस ना ग, सायलीला फोन केलाय, ती येईल ना इतक्यात. त्यानंतर रविराज आता डॉक्टरांना विचारतो की काय झाले काय प्रतिमाला. तेव्हा त्यांचा बीपी शूटअप झाल्याचा आता डॉक्टर सांगतात, कारण त्या बहुतेक खूप घाबरल्या आहेत. पण मला सांगा त्यांना भीती वाटेल असं काही घडलंय का आज. तेव्हा रविराज सांगतो, तिला ना आगीची खूप भीती वाटते आणि आज चुकून आमच्या बागेमध्ये कसं आहे ना आग पेटवली गेली. आता आपल्यावर काही आळ येऊ नये यासाठी नागराज आता स्वतःला दोष देऊ लागतो आणि स्वतःच्याच कानाखाली मारून घेत म्हणतो की मीच तो आहे महामूर्ख, माझ्यामुळेच झालंय वहिनीला हा त्रास सगळा. मला कसं समजलं नाही की वहिनीला त्रास होईल या सगळ्याचा. वहिनी जागी असेल, आग बघितली तर तिला त्रास होईल आणि हे सगळं काही अगदी महाभयंकर घडेल, हे कसं नाही समजलं मला. असं म्हणून तो पुन्हा स्वतःच्या असं थोबाडीत मारून घेतो आणि करशील का रे नागराज हलगर्जीपणा असा, करशील, असं म्हणून पुन्हा पुन्हा तो चापटी मारून घेतो. त्याच वेळी आता सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. तर त्याचा ड्रामा मात्र सुरू असतो. तेव्हा सुमन सांगते, अहो जरा शांत व्हा, तुम्ही स्वतःला असा दोष देऊ नका. पण मला कळत नाही की मला खोलीमध्ये कुणी डांबून ठेवलं असं तिचा म्हणण्याचा आता पुढचा हेतू असतो. पण आता नागराज तिला एक शब्द सुद्धा काढू देत नाही. तो म्हणतो, तुला खोलीत कसं कळणार ग की प्रतिमा वहिनीच्या बाबतीत असं असं झालं, बाहेर काय चाललंय तुला कसं कळणार होतं. तेव्हा सुमन त्याच्याकडे आश्चर्याने पाहते, कारण तो एक शब्द देखील तिला तोंडातून काढू देत नसतो. मग आता पुढे कशाला काय बोलतीये, गप्प बस ना आता, असं जरा डोळे मोठे करून असतो तिच्याकडे पाहतो आणि तिला इशारा करूनच गप्प करतो. तेव्हा सुमन बिचारी आता घाबरून आपली गप्प राहते. तर अजून प्रतिमा व्यवस्थित शुद्धीवर आलेली नसते, सारखी सायलीचं नाव घेत असते. तेव्हा रविराज सांगतो, अगं सायली येत असेल प्रतिमा, नको ना तू काळजी करू. तेव्हा डॉक्टर सांगतात, या प्रतिमा ज्यांचं नाव घेता येत ना त्यांनाच बोलवा, कदाचित त्या आल्यामुळे ना या लवकर सुद्धा बऱ्या होतील.
तेवढ्यातच आता सगळेजण तिथे आलेले असतात. तर आता सायली पहिल्यांदा प्रतिमाजवळ जाते आणि प्रतिमा आत्या, ओ प्रतिमा आत्या, तुम्हाला काय झालं असं विचारते. तोच प्रिया आता तिथे जाते, सायलीचा हात पकडून तिला अशी मागेच खेचते आणि स्वतः पुढे जात अति शहाणपणा करत, आई काय झालं गं तुला, आई काय झालं गं तुला असं विचारत असते. आणि अश्विनला म्हणते की अश्विन बघणार आहे आईला काय झालं. मग आता सायलीला खूप वाईट वाटतं की प्रियाने अशा प्रकारे मला अगदी खेचूनच बाजूला केलं. तेव्हा आता अर्जुन तिला इशारा करून जरा शांत करतो आणि म्हणतो थांब थोडा वेळ. तेव्हा रडण्याचं नाटक करत प्रिया सारखीच विचारते, अरे अश्विन बोल ना काहीतरी, आईला काही होणार नाही ना. तरीही प्रतिमा बिचारी आपली फक्त सायलीचंच नाव घेत असते, कारण तिला फक्त आणि फक्त सायलीच हवी असते. पण मूर्ख प्रियाला कळतच नाही, सारखी आपली पुढे पुढे करत उगीच ड्रामा क्रिएट करत असते. मग आता ती म्हणते आई बघ ना मी आली आहे. तर अश्विन म्हणतो, ए तन्वी, अगं जरा पॅनिक होऊ नको, शांत राहा, मॅमने चेक केलंय ना प्रतिमा आत्याला, तर मी बोलतो त्यांच्याबरोबर. तेव्हा तेथे असणारे सर्वजण खूपच काळजीत असतात. मग आता डॉक्टर या प्रिस्क्रिप्शन अश्विनकडे देत, मी काही गोळ्या लिहून दिल्या आहेत, त्या पेशंटला 3 दिवस द्या. तेव्हा अश्विन आता ठीक आहे असं म्हणतो. तर सायलीला असं वाटत असतं की कधी एकदा मी प्रतिमा आत्याजवळ बसेन. त्यानंतर डॉक्टर आता सर्वांना सांगतात, पेशंटची व्यवस्थित काळजी घ्या, काही झालं तर मग मला कॉल करा. मग सर्वजण हो म्हणतात. तर आता डॉक्टर सर्वांचा निरोप घेऊन तेथून जातात. तेव्हा आता आई, अगं काय होतंय तुला, उठ ना तू, असं प्रिया काळजी असल्यासारखं दाखवत तिला उठवण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी आता अर्जुन विचारतो, सिनियर तुम्हाला फोनवर फक्त एवढंच सांगितलं की प्रतिमा शुद्धीवर नाही आहे, तिला आगीची भीती वाटली, पण हे आगीचं नक्की प्रकरण काय आहे. तेव्हा नागराज डोळे मोठे करूनच आता अर्जुनकडे पाहतो, कारण अर्जुन जास्त खोलात तर जाणार नाही ना याचा विचार तो करत असतो. तेव्हा प्रिया म्हणते, अरे आता ही आग कशी लागली हे महत्त्वाचं आहे का अर्जुन. तेव्हा सर्वजण प्रियाकडे पाहतच राहतात. मग ती आता म्हणते, माझ्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे की लवकरात लवकर माझी आई बरी व्हावी. तेव्हा प्रतिमाला आता सायलीच हवी असते. तर प्रिया नुसती आपली गडबड करत, आई मी आहे ना इथे असं म्हणते. त्यानंतर आता बाबा, अहो तुम्ही सांगा ना आईला कधी बरं वाटेल, असं सर्वांसमोर काळजी असल्याचा आव्हानात प्रिया विचारत असते. तेव्हा प्रतिमा आता पुन्हा पुन्हा सायलीचं नाव घेऊ लागते. सायलीला आणि अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. प्रताप आणि कल्पनासुद्धा प्रियाकडे सतत पाहत असतात. मग आता रविराजच सांगतो, ऐक ना तन्वी, प्रतिमा केव्हापासून सायलीचं नाव घेतीये, मग तिला बसू दे ना गं थोडा वेळ तिथे. तेव्हा प्रिया आता मुद्दामच म्हणते, बाबा तिच्या मुलीने इथं असणं जास्त गरजेचं आहे, त्यामुळे मीच आपली इथे बसणार, असं म्हणून ती प्रतिमाचा हात घट्ट पकडावून ठेवते. तेव्हा प्रताप सांगतो, अगं पण तिला तर तिच्याजवळ सायली हवी आहे ना, थोडा वेळ बसू दे की सायलीला, त्यामुळे तू थोडा वेळ उठ ना. तेव्हा प्रिया आता काहीच बोलत नाही, एकदम गप्प गप्प राहते. तेव्हा रविराज सुद्धा तिला समजावतो, अगं तुला असं वाटतं ना तुझी आई लवकरात लवकर बरी व्हावी, लवकरात लवकर तिने असं आपल्याबरोबर बोलावं चालावं. मग आता प्रिया म्हणते हो. त्यावेळी रविराज समजावतो, अगं मग सायलीच त्याच्यावरचं औषध आहे, तिला जरा बसू दे ना इथे, तिलाही बरं वाटेल, असं म्हणून तो तिचा हात पकडून तिला जरा बाजूला यायला सांगतो. मग सायली आता प्रतिमाजवळ जाऊन बसते, तिचा हात हातात घेते, तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते, प्रतिमा आत्या. तेव्हा सर्वजण आता त्या दोघींकडे पाहतच राहतात. प्रिया मात्र नागराजकडे पाहते आणि गालातच हसते. नागराज देखील आता तिच्याकडे पाहून हसत असतो. त्यानंतर सायलीला आता खूप वाईट वाटतं, ती खूप इमोशनल होते आणि लगेचच प्रतिमाचा हात हातात घट्ट पकडवून ठेवते. सायलीने हात हातात घेतला म्हणून प्रतिमाला खूप बरं वाटतं. तेव्हा सर्वजण आता सायलीकडे पाहतच राहतात, कारण आता सायली खूप रडत असते आणि तिच्या डोळ्यातील अश्रू हे प्रतिमाच्या हातावर पडतात. तेव्हा अर्जुन सुद्धा खूपच इमोशनल होतो आणि लगेचच सुमन व कल्पनाकडे पाहतो. तर प्रतिमा एकदमच शांत होते आणि अगदी नॉर्मल होते. तिचे डोळे अजूनही बंद असतात, पण घरातील सर्वजण आता एकमेकांकडे पाहून गालात हसतात, कारण आता सर्वांच्या चेहऱ्यावर जरा समाधानाचे भाव आलेले असतात, कारण सायली प्रतिमाजवळ बसली आणि प्रतिमाला एका क्षणातच बरं वाटायला लागलं. हे पाहून सर्वांनाच आता आनंद होतो. तर सायली अगदी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवते. तेव्हा आता सायलीला अजूनच इमोशनल झाल्यासारखं होत असतं, ती तेथून उठतच नाही. ताप म्हणतो, अरे तुम्हीच बघा आता प्रतिमा किती पटकन शांत झाली. मग सायली आता इमोशनल होतच म्हणते, प्रतिमा
प्रतिमात्या, मी आली आहे हा इथे, तुम्ही अजिबात घाबरू नका, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही, तुम्ही अगदी शांत व्हा, असं म्हणून ती अर्जुनकडे पाहते. तर अर्जुन देखील सायलीकडे पाहून आता हसतो. तेव्हा प्रिया आणि नागराज मात्र खूपच खुश असतात, कारण त्या दोघांचा प्लॅन आता अगदी सक्सेसफुल झालेला असतो. दुसरीकडे महिपत नशेत असतो आणि तेवढ्यातच त्याला प्रियाचा फोन येतो. तेव्हा प्रियाचा आलेला कॉल पाहून तो म्हणतो, आज या चिचुंद्रीला काय झालंय ना कळतच नाही, सारखी सारखी माझी आठवण येते की काय तिला. मग असं म्हणून तो कॉल रिसीव करतो आणि विचारतो, काय ग चिचुंद्रे काय झालं. मग आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना त्यामुळे तुम्हाला शांत झोप येईल अशी न्यूज मी तुम्हाला देणार आहे, असं प्रिया सांगते. तेव्हा तो विचारतो काय झालं. तेव्हा प्रिया मोठ्या तोऱ्यातच सांगते, उद्या अर्जुन आणि सायली अजिबात एक्स्पोला जाणार नाहीत, याची गॅरंटी मी देते. तेव्हा महिपत खुश होतो आणि अरे वा वा वा, अगदी आनंदाची बातमी दिलीत असं म्हणून तो तिचं कौतुक करतो. तर प्रिया अजूनच हरभऱ्याच्या झाडावर चढते. तेव्हा महिपत म्हणतो की म्हणजे आमची चिचुंद्री नुसती चूचू करत नाही तर आदनमधनं धान्याची पोतीसुद्धा कुरतडते म्हणायचं. कुरतड, हा कुरतड, चांगली पोती कुरतड. त्या प्रिया म्हणते, अहो कौतुक करायचं असेल तर जरा नीट तरी करा ना. मग त्यावेळी महिपत विचारतो, अशी कुठली जादूची कांडी फिरवलीस ग तू. मग आता प्रिया म्हणते, आता मी जादूची कांडी फिरवली की जादूगारालाच हातात घेतलंय, तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी. तेव्हा महिपत सुद्धा म्हणतो, हो ते आहेच, माझं काम झाल्याशी मतलब, पण मला एक खात्री दे तू, आता उद्या अर्जुन सुभेदाराचं आणि त्याच्या बायकोचं थोबाड 113% मला बघावं नाही लागणार ना. तेव्हा प्रिया हसते आणि म्हणते 113%. मग आता तो म्हणतो, कर कर, आज तू माझं चांगलं काम केलं ना, तू नक्कल कर, शाब्बास, असं म्हणून तो आता तिच्यावर खुश होतो. तेव्हा तुम्हाला वाटते तेवढी बिनकामाची नाही आहे मी. अहो आज जसं मी एक्स्पोपासून अर्जुन आणि सायलीला दूर केलं ना, तसं अलगद मी त्यांना कधी दूर करेन ना हे कळणार सुद्धा नाही, आणि सुभेदारांची अख्खी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करेन, बघाच तुम्ही, असं म्हणून प्रिया महिपतला तसा शब्द देते. तेव्हा प्रियाच्या बोलण्यावर महिपत लगेच आता भुलतो आणि हसतच फोन ठेवतो. तर आता दुसरा दिवस उजाडतो. घरातील सगळेजण आता हॉलमध्येच तिथे आपले डोकं टेकवून झोपलेले असतात. दुसरीकडे प्रिया मात्र बेडरूममध्ये मस्त अगदी घोरतच झोपलेली असते. तर इकडे आता अर्जुन खुर्चीवर बसलेला असतो आणि तसाच आपले डोळे बंद करून घेतो. पण सायली आता रात्रभर प्रतिमासाठी जागीच असते. प्रतिमा अजूनही शुद्धीवर आलेली नसते. रविराज आता सोफ्यावर तेथे पडलेला असतो. त्यानंतर त्याला थोडी जाग येते. तर सुमन आता सर्वांसाठी कॉफी घेऊन तेथे येते आणि डायनिंग टेबलवर तेथे सर्वांसाठी कॉफी ठेवते. तेव्हा सर्वजण आता झोपेतून उठतात. अगदी सर्वांच्या चेहऱ्यावर प्रतिमाची काळजी अजूनही दिसत असते. प्रताप विचारतो, काय रे रविराज, प्रतिमा शुद्धीवर आली की नाही. मग आता तो म्हणतो, नाही रे प्रताप, अजून आली, पण मला एक कळत नाही, तिला आगीची एवढी भीती का वाटते. मी तिला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण तिने तसं काही सांगितलं नाही रे. तेव्हा अश्विन सांगतो, काका आपण ना थोडा वेळ वाट बघूयात आणि एक इंजेक्शन देऊयात ज्याने तिचा BP ना अगदी नॉर्मलला येईल. तेव्हा रविराज म्हणतो, ठीक आहे अश्विन, ना थोडा वेळ वाट बघूयात. तेव्हा आता रविराज पुढे विचारतो, सुमन अगं नागराज कुठे आहे. तेव्हा ते आंघोळीला गेले आहेत, येतीलच थोड्या वेळात खाली, असं सुमन सांगते. त्यानंतर तन्वी कुठे आहे मग असं तो विचारतो. तेव्हा सुमन सांगते, मी तिच्या खोलीत गेले होते पण ती अजून झोपली आहे. हे ऐकून सर्वांना आता धक्काच बसतो की रात्री किती काळजी असल्यासारखं आईची दाखवत होती आणि आता तर अगदी शांत झोपली आहे. मग सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहतात. नेहमीसारखी कल्पना प्रियाची बाजू घेते आणि म्हणते, तन्वीला ना प्रतिमाच्या या तब्येतीचा जरा ताण आला असेल आणि थकवाही आला असेल म्हणून ती जास्त वेळ झोपली असेल. पण आता कुणालाच तिचं हे वागणं असं आवडलेलं नसतं. इकडे सायली आता अर्जुनला उठवते आणि विचारते, अहो प्रतिमा आत्या अजूनही शुद्धीवर आलेल्या नाही आहेत, आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवायचं का. तेव्हा अर्जुन म्हणतो की नको, मी अश्विन बरोबर बोलून घेतलंय, म्हणालाय सगळं काही नॉर्मल आहे, येईलच थोड्या वेळात प्रतिमा आत्या शुद्धीवर. अहो त्या त्यांच्या घरी आहेत म्हणून लवकर शुद्धीवर येतील असं मला वाटलं, पण अजूनही त्या आल्या नाही आहेत. अर्जुन आता म्हणतो, हे बघ तू रात्रभर झोपली नाही आहेस, जरा जाऊन फ्रेश हो बरं, मग तुला बरं वाटेल.
सायली म्हणते नाही मी जाणार कुठे, जोपर्यंत प्रतिमा आत्या शुद्धीवर येत नाहीत ना तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही. मग आता तो म्हणतो बघ ना, काल रात्रीपर्यंत आपण एक्सपो बद्दलच बोलत होतो, गेल्यानंतर महिपतच्या घरात कसं घुसायचं हे सुद्धा आपण ठरवत होतो आणि आता थोड्या वेळामध्ये एक्सपो सुरू सुद्धा होईल, पण आपल्या डोक्यात अजून तो विचार सुद्धा नाहीये. तेव्हा प्रतिमा आत्यांची तब्येत सगळ्यात आधी येते आणि बाकी सगळ्या गोष्टी नंतर, आणि महिपतच्या घरी जाण्याची संधी आपण पुन्हा कधीतरी शोधूयात असं सायली आता अर्जुनला समजावते. तेव्हा अर्जुन म्हणतो राईट, आता आत्या सर्वात जास्त महत्वाची आहे, ती अगोदर बरी होऊ देत. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहून गोड हसते. त्या एक्सपोपेक्षा किंवा महिपतच्या घरात घुसण्यापेक्षा जास्त महत्वाची प्रतिमा आत्याची तब्येत आहे, त्यामुळे आपण इथून कुठेही जायचं नाही असं अर्जुन सायली म्हणतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता एक्सपो सुरू होणार असतो. फास तेथे आता प्रताप आणि कल्पना दोघेही येतात. आता प्रियाने सांगितल्याप्रमाणे महिपतला वाटत असतं की फक्त प्रताप आणि कल्पना हे दोघेच येणार म्हणून तो खुश असतो आणि वेलकम वेलकम असं म्हणत आता प्रतापचं तो स्वागत करतो आणि हात पुढे मिळवण्यासाठी करतो. त्याचवेळी अर्जुन आता लगेचच पुढे येतो. सायली सुद्धा त्याच्या सोबत असते. अर्जुन महिपतच्या हातामध्ये हात मिळवतो आणि थँक्स फॉर वेलकम महिपत असं म्हणतो. आता यानंतर तुम्ही कितीही आडवे आले ना तरीही काही वाकडं करू शकणार नाही असं आता तो म्हणतो. मग त्यामुळे महिपतच्या रागाचा आता पारात चढतो, कारण अर्जुन सायली तेथे आलेले असतात. तर दुसरीकडे आता प्रिया पाणी पित असते, तेव्हा तेच ग्लास आता तिच्या असं तोंडामध्ये कोंबत तिला पाणी पाजत महिपत म्हणतो काय ग, तुला काय सांगितलं होतं अर्जुन सायली नाही आले पाहिजे, आता इथे जर त्यांनी काही राडा केला ना तुला सोडणारच नाही अशी धमकी तो प्रियाला देतो. दुसरीकडे एक्सपोमधून अर्जुन आणि सायली महिपतच्या घराजवळ पोहोचतात आणि गेटवर चढून तिथे आतमध्ये जातात आणि घरात सुद्धा खिडकीतून घुसतात. तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात. अर्जुन म्हणतो सुरुवात तर चांगली झालीये, महिपत सारख्या माणसाला अद्दल आता घडवायची, तेव्हा साक्षी विरोधात पुरावे गोळा केल्याशिवाय इथून जायचं नाही असं सायली म्हणते आणि ठरलं तर मग असं म्हणून दोघेही हातामध्ये हात मिळवतात. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.